दूत प्रसंग आणि वस्त्रहरण. दूत प्रसंग आणि वस्त्रहरण. महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेल्या दूत प्रसंगी धृतराष्ट्र पुत्र दुःशासनाकरवी झालेले वस्त्रहरण हा द्रौपदीच्या जीवनातील सर्वात मोठा मानहानीचा प्रसंग होता. त्या प्रसंगात देखील द्रौपदीने आपल्या संयमाची व बुद्धिमत्तेची चुणूक सभाजनांना दाखवून दिली होती. माझ्या पतीने आधी स्वतःला पणाला लावले असल्याने व ते हरले असल्याने नंतर मला पणाला लावण्याचा अधिकार त्यांना उरतो का, या तिच्या प्रश्नाने भीष्म पितामहांना देखील निरुत्तर केले होते. वस्त्रहरणासारख्या प्रसंगामध्ये पतींनी सर्व अधिकार गमावल्यानंतर द्रौपदीने आपला सखा कृष्णा याचा धावा केला होता. तिच्या हाकेला प्रतिसाद देत कृष्णाने द्रौपदीच्या सन्मानाचे रक्षण केले. वस्त्रहरणाच्या वेळी दुर्योधनाने द्रौपदीला आपली मांडी उघडी करून दाखवली. ही मांडी मी युद्धात फोडीन अशी गर्जना भीमाने केली. दुर्योधनाच्या व दुःशासनाच्या हीन कृतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या धृतराष्ट्राला देखील द्रौपदीच्या वक्तव्याची दखल घेणे भाग पडले होते. आपल्या पुत्रांना द्रौपदीच्या शापापासून वाचवण्यासाठी धृतराष्ट्राने तिला अनेक वरदाने देऊन केली होती. मात्र क्षत्रिय स्त्रीच्या धर्मानुसार आपल्याला केवळ 2च वर मागण्याचा अधिकार आहे असे उत्तर देऊन द्रौपदीने स्वतःवर ओढवलेल्या लाजिरवाण्या प्रसंगात देखील आपल्या इच्छांवर असलेला संयम व ताळ्यावर असलेले चित्त दाखवून दिले होते. द्रौपदीच्या चतुराईमुळे पांडव व त्यांचे पुत्र त्यांच्या रथ आणि अस्त्र शस्त्रांसह कट दुर्योधनाच्या दास्यत्वातून मुक्त होऊ शकले होते. त्यांना त्यांचे राज्य देखील परत मिळाले होते. पण युधिष्ठिराच्या दूत लाळशेमुळे त्यांना पुढच्या क्षणी राज्य गमवावे लागले व 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास त्यांच्या नशिबी आला. द्रौपदीने अशी प्रतिज्ञा केली की तिच्या केसांना धरून ओढणाऱ्या दुःशासनाच्या छातीचे रक्त जोपर्यंत ती आपल्या केसांना लावणार नाही तोपर्यंत ती केस मोकळेच ठेवेल. भीमाने महाभारतातील युद्धामध्ये दुःशासनाचा वध करून त्याची छाती फोडली आणि तिचे रक्त द्रौपदीच्या केसांना लावून तिची वेणी घातली व ती द्रौपदीची प्रतिज्ञा पूर्ण केली. युद्ध संपल्यावर एका विहिरीत लपून बसलेल्या दुर्योधनाला बाहेर काढून भीमाने त्याची मांडी फोडली आणि त्याचे रक्त पिऊन शेवटी त्याचा प्राण घेतला.